आकाशवाणी मुंबई. मी दीपक वेलणकर. आणि मी उमेश गळसाची. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सशक्त वित्तीय यंत्रणा आणि विकासाला प्राधान्य देऊन केंद्र सरकार व्यापार आणि गुंतवणूक वाढीकडे लक्ष देत असल्याचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं G20 परिषदेमध्ये प्रतिपादन. शासकीय योजना जलद गतीनं शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय. UPIद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरण निःशुल्क राहणार असल्याचं NPCIचं स्पष्टीकरण. आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत आज सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. हे लोकशाहीचं द्योतक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही शिखर परिषदेला संबोधित करताना प्रधानमंत्री बोलत होते. जगाच्या खूप आधीपासून निवडून आलेल्या नेत्यांची कल्पना हे प्राचीन भारतातलं एक सामान्य वैशिष्ट्य होतं. महाभारत या प्राचीन महाकाव्यात नागरिकाचं प्रथम कर्तव्य म्हणजे स्वतःचा नेता निवडणं असं वर्णन करण्यात आलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्राचीन भारतातल्या प्रजासत्ताक राज्यांचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. तिथं राज्यकर्ते अनुवंशिक नव्हते. त्यामुळं भारत ही लोकशाहीची जननी आहे, असं ते म्हणाले. देशातले सर्व उपक्रम भारतीय नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांनी चालतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं कामकाज आज सलग 12व्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काळे कपडे घालून विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे त्यांनी सुरुवातीला कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर देखील विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. प्रतिस्पर्धा कायदा सुधारणा विधेयक सदनानं विरोधकांच्या गदारोळातच संमत केलं. परवा म्हणजे शुक्रवारी 31 मार्च रोजी कामकाज होणार नसल्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. जैवविविधता सुधारणा विधेयक तसंच वन सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर करण्यात आलं. दरम्यान वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सशक्त वित्तीय यंत्रणा आणि विकासाला प्राधान्य देऊन व्यापार आणि गुंतवणूक वाढीकडे सरकार लक्ष देत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. G20च्या अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यसमूहाच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात ते देशविदेशातल्या प्रतिनिधींना संबोधित करत होते. जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं विविध संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. देशात गुंतवणुकीचं वातावरण आणखी सुधारण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या पारदर्शक आणि मुक्त परकीय थेट गुंतवणूक धोरणाची माहितीही त्यांनी दिली. एप्रिल 2000 ते मार्च 2022 पर्यंत देशात 101 देशांमधून एकूण $847 अब्ज इतकी थेट परकीय गुंतवणूक आली, असं ते म्हणाले. मंजुरी आणि परवानगी देण्यासाठी एकल डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर कराड यांनी दिली. जागतिक निर्यातीत 1990मध्ये 0.5% असलेली भारताची हिस्सेदारी 2022 पर्यंत 2.1% पोहोचल्याकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. भारताच्या G20 अध्यक्षतेच्या काळात व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याकडे भारत लक्ष देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि आफ्रिका खंड जगात शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज पुण्यात केलं. भारत आफ्रिका संयुक्त सरावाची सांगता पुण्यात झाली त्यावेळी ते बोलत होते. आज झालेल्या संयुक्त सरावात संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यांचं कारवाईचं प्रदर्शन करण्यात आलं. हा सराव 16 ते 29 मार्च 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या बहुराष्ट्रीय सरावात आफ्रिका खंडातील 25 राष्ट्र
आणि भारतीय सैन्यातील शीख, मराठा आणि महार रेजिमेंट यांच्यासह एकूण 124 तुकड्या सहभागी झाल्या होत्या. सरावाच्या दरम्यान उपकरणांचं एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यात मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित 32 उद्योगांमधील 75 स्वदेशी उत्पादनांचं प्रदर्शन करण्यात आलं. शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत 36 विभागामार्फत 75 शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान 75,000 लाभार्थींना देण्यात येणार असून यात आणखी योजना वाढवण्यात येणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेनं वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद अर्थात मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे. त्यानिमित्तानं ऐकूया मन की बातमधला काही अंश. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 मार्च 2017 रोजी जनतेला नवीन भारताचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन केलं. सकारात्मक आणि विकासाच्या दिशेनं बदल झाले पाहिजेत असं ते म्हणाले. आज जब हम 21वीं सदी में जी रहे हैं तब कौन हिंदुस्तानी ऐसा होगा जो भारत को बदलना नहीं चाहता होगा? कौन हिंदुस्तानी होगा जो देश में बदलाव के लिए हिस्सेदार बनना नहीं चाहता हो? 125 करोड़ देशवासियों की यह बदलाव की चाह, यह बदलाव का प्रयास, यही तो है जो नए भारत, न्यू इंडिया, इसकी मजबूत नींव डालेगा. न्यू इंडिया न तो कोई सरकारी कार्यक्रम है, न ही किसी राजनीतिक दल का मैनिफेस्टो है और न ही यह कोई प्रोजेक्ट है. न्यू इंडिया 125 करोड़ देशवासियों का आह्वान है. मन की बातचे बाईट ऐकून सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच प्रेरणा मिळते. याविषयी चंद्रपुरात राहणाऱ्या शैलजा गुळघाने यांनी आकाशवाणीला सांगितलं. आकाशवाणीवरून नुकताच प्रसारित होणारा मन की बात या कार्यक्रमाचा 19वा भाग बघितला. व्हायब्रंट विलेज या मोहिमेअंतर्गत पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातील सीमावर्ती भागातील पर्यटन, समुद्रकिनारा, वन्यजीवन, सांस्कृतिक, हिमालय आणि देशातील विविध आध्यात्मिक पर्यटन यासारख्या पर्यटन स्थळांची ओळख जगाला करून देण्यासोबतच देशी पर्यटनाच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण व्हावी हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आगामी काळात देशाच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आता आपल्याला सुद्धा एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. UPIद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण निःशुल्क राहणार असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांनी आज स्पष्ट केलं. UPI माध्यमातून PPI म्हणजेच पेमेंट वॉलेटद्वारे केल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1% शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र UPIद्वारे होणारं 99.9% व्यवहार हे बँक खात्यातून होत असल्याची माहिती NPCIनं दिली आहे. UPIद्वारे व्यवहार करताना वापरकर्त्याची KYCची माहिती पाठवली जात नाही किंवा या व्यवहारातून मोबाईल किंवा ॲप हॅक होण्याचीही शक्यता नसल्याचं NPCIनं स्पष्ट केलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. बापट 1973 पासून राजकारणात सक्रिय होते. 1983ला ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग 5 वेळा आमदार म्हणून ते विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यानंतर 2019ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं ते निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी घेतलं.
गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. गिरीश बापट हे पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणारे आणि लोकांच्या हितासाठी काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाचं दुःख असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं. गिरीश बापट यांनी महाराष्ट्राच्या तसंच पुण्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं असून त्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली असून शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि संघटनेच्या हितासाठी ते समर्पित राहिले असं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पुण्याचे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचं दुःख असून त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त समजून अतिशय दुःख असून त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता आणि अनुभवी संसदपटू गमावला आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातलं एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट पक्षाला ऊर्जा देण्याचं काम करत होते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या सगळ्या संबंधांमुळे कितीही आणीबाणीची वेळ आली तरी त्या वेळेत योग्य मार्ग काढण्याची हातोटी ही गिरीश भाऊंजवळ होती. पक्षाच्या प्रती अत्यंत समर्पित असं नेतृत्व होतं. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान हे कधीच कोणी विसरू शकणार नाही. पुण्यात भाजपच्या जडणघडणीत आणि पक्ष मजबूत करण्यात गिरीश बापटांचं मोठं योगदान होतं अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीश बापटांना आदरांजली वाहिली आहे. गिरीश बापट यांचं निधन हे सर्वपक्षीय राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का असून त्यांच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उद्यापासून मिशन थायरॉईड अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत विशेष थायरॉईड OPD चालवली जाणार असून त्यामध्ये विविध तज्ज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. मिशन थायरॉईड या अभियानाचं उद्दिष्ट थायरॉईड रोगासंदर्भात जनजागृती करणं आणि त्या संदर्भात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देणं हे आहे. यवतमाळच्या वनविभागानं सामूहिक वनहक्क मिळालेल्या 767 गावांचं वनक्षेत्र निश्चित करून द्यावं, त्यासाठी पंचायत समिती, महसूल विभाग, पुसद आणि पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्यांनी वनविभागाशी समन्वय साधावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय अभिसरण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल भवन इथे झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 346 अंकांची वाढ झाली आणि तो 57,960 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 129 अंकांची वाढ नोंदवत 17,081 अंकांवर बंद झाला. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सशक्त वित्तीय यंत्रणा आणि विकासाला प्राधान्य देऊन केंद्र सरकार व्यापार आणि गुंतवणूक वाढीकडे लक्ष देत असल्याचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं G20 परिषदेत प्रतिपादन. शासकीय योजना जलदगतीनं शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करायचा निर्णय. UPIद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण निःशुल्क राहणार असल्याचं NPCIचं स्पष्टीकरण. आणि पुण्याचे खासदार
गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. नमस्कार.